सो हाय, वेलकम टू इटली. माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही एका इंटरेस्टिंग ठिकाणी फिरायला जातो आणि तुम्ही म्हणाल की इतक्या काळोखाचे आम्ही कुठे चाललो. तर बाय द वे पहाट झालेली आहे आणि पहाटे सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि ते अजूनही काळोख आहे. जसं मी तुम्हाला अगोदरी सांगितलं होतं की ते रात्र मोठी आणि दिवस छोटा आहे, त्यामुळे अजून 6 वाजले तरी काळोख आहे, थोड्या वेळाने उजेड होईल. सो आम्हाला 2 स्टेशन पार करून आम्हाला लांजाला पोचायचं होतं. सो गारीबल्डीवरनं लांजा असे 2 मेट्रो आम्हाला चेंज करायचे होते. सो आत्ता आम्ही कुठे जाणार आहे तुम्हाला सुरुवातीला तर नाहीच सांगणार आहे, थोड्या वेळाने सांगणार आहे. आणि तुम्ही आता बघू शकता की इथे बाहेर काळोख आहे, पण थोड्या वेळातच उजेड होणार आहे. सो मी तुम्हाला आता डायरेक्ट लांजाला भेटते, जिथून आमची गाडी आहे आमच्या डेस्टिनेशनकडे जाण्यासाठी. आणि त्या अगोदर मला तुम्हाला हेही सांगायचं आहे की माझे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला कसे वाटत आहेत ना, हे मला प्लीज त्याची प्रतिक्रिया द्या, कमेंट्स करा. त्याशिवाय मला व्हिडिओ करण्याची स्फूर्ती येणार नाही. सो तुमचे कमेंट्स माझ्यापर्यंत नक्की पोचवा. हाय कर सगळे आले. सो आमचे 3-4 फॅमिली आहोत आम्ही, आणि आम्ही चाललेलो आहोत आता. आणि इथेच बस येणार आहे. प्लीज स्नेहा, कितीला उठलीस? आम्ही 5 वाजता. गणेश दादा हाय करा. सो आत्ता आम्ही इथे लांजाला आलो होतो. आम्ही जवळजवळ 2 स्टेशन चेंज केली आणि त्यानंतर आम्ही इथे आलो होतो. गारीबल्डीवरनं लांजा असे 2 मेट्रो आम्हाला चेंज करावे लागल्या आणि आम्ही लांजाला आलो होतो. इकडे ती मेन बस आली होती जी आम्हाला आमच्या डेस्टिनेशनपर्यंत नेणार होती. तिकडे पोचायला जवळजवळ 2.5 तास लागणार होता. सो खूप लांबचा प्रवास होता असं म्हणायला हरकत नाही. आणि सगळे सकाळचे लवकर उठले होते, त्यामुळे ऑलमोस्ट आमचे सगळे फ्रेंड्स झोपले होते. पण मला हे सगळं बाहेरचं शूट करायचं होतं. सो मी शूटिंग करत होते. तुम्ही बघू शकता इटलीचे रस्ते कसे छान आणि एकदम क्लिअर आहेत ते. आणि इथे काळोख दिसतोय तुम्हाला, कारण 6:15 6:30 झाले होते आणि तरी बाहेर काळोख होता. थोड्या वेळातच उजेड पडणार आहे. जसं की मी तुम्हाला अगोदरच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं, इथे दिवस छोटा आहे आणि रात्र मोठी आहे, त्यामुळे काळोख हा लगेच पडतो आणि त्यामुळे उजेडही थोड्या वेळाने म्हणजे थोडा उशिरा होतो. सो 6:30 पावणे 7च्या दरम्यान इथे उजेड होईल. आणि आता मी तुम्हाला डायरेक्ट आपण जिथे जाणार आहोत त्या डेस्टिनेशनवर पोहोचल्यानंतरच तुम्हाला भेटते. तोपर्यंत तुम्ही या बाहेरचा नजारा एन्जॉय करा, बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करा, जो मी इथेच बसमधून शूट केलेला आहे. खरं तर इथे मला एक गोष्ट दिसली की इथे ना गाडी चालवताना जे रूल्स आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहेत आणि इकडची लोकं ते अतिशय म्हणजे व्यवस्थित फॉलो पण करतात. सो आता तुम्ही बाहेरचा सगळं मस्तपैकी व्ह्यू बघा. मी डायरेक्ट तुम्हाला आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचल्यानंतर भेटते.
सो वेलकम टू अवर डेस्टिनेशन. आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहोत आणि थोड्याच वेळात तुम्हाला कळणार आहे की आपण कुठे आलो आहोत. सो आत्ता थोड्याच वेळात तुम्हाला समजणार आहे आणि हे तुम्ही बघू शकता समोर आपण आलेलो आहोत पियानो द बॉबिओला. हे थंड हवेचं ठिकाण आहे इटलीमधलं आणि अर्थात म्हणजे इथे प्रचंड थंडी आहे, -4-5 असेलच. आणि इथे सगळ्या ठिकाणी चारी बाजूने बर्फ असणार आहे. सो आपल्याला जायचं आहे रोपवेने डायरेक्ट टॉपला आणि असंही म्हणतात की ही स्वित्झर्लंडची बॉर्डर आहे, पियानो द बॉबिओ. आणि इथे तुम्ही बसमध्ये बघू शकाल की इथे ना तो एकेकांची नावं घेतो आहे ज्यांचं रिझर्वेशन होतं आणि त्या प्रकारे इथे सगळेजणं बसच्या बाहेर जात आहेत. सो आमचं पण नाव थोड्याच वेळाने तो घेणार होता आणि आम्ही पण रेडी होतो बाहेर जायला. आणि बसमध्येच थोडी थंडी जाणवत होती आणि ॲक्च्युअली आम्ही बाहेर आल्यानंतर आम्हाला प्रचंड थंडी वाटत होती. माय गॉड, इतकी थंडी वाजत होती की म्हणजे मी शब्दात तुम्हाला सांगू नाही शकत. प्रत्यक्ष तुम्ही ते आल्यावर तुम्हाला कळली ते किती थंडी होती ते. इथे रस्त्यावर थोडासा बर्फ दिसतही होता आम्हाला आणि आम्ही सगळे एक्सायटेड होतो. आणि इथे ना ॲक्च्युली बर्फामध्ये ना स्किंगिंग करतात, स्किंग आपण त्याला बोलतो. आणि त्यासाठी इथे सगळेजण रेडी झाले होते. म्हणजे आम्ही तर करणार नव्हतो स्किंग कारण आम्हाला येत नाही, पण इथे हे जे तुम्ही बघता एक फॅमिली होती, गोड फॅमिली होती. म्हणजे त्यांचे वडील आणि त्यांची मुलं होती ती 2 आणि ते आपल्या फॅमिलीला तयार करत होते स्किंगसाठी. आणि स्किंग करताना मी पहिल्यांदा बघणार आहे असं. आणि आपण इथे बॉबिओला आलेलो, ती तिकडे रोपवे दिसते आणि स्किंग करण्यासाठी इथे सगळेजण रेडी होते. मी बघत होती सगळेजण त्या प्रकारे ते रेडी होऊन आलेले आणि ते स्किंगिंग करताना पण आपल्याला दिसणार आहे वरती. सो खूप एक्सायटेड आहे मी आणि आपण आता डायरेक्ट रोपवेने वरती जाणार आहोत. आम्ही 5 कपल होतो आणि आमचे जे 2 कपल होते ते अगोदरच्या गाडीमध्ये होते, त्यांचं रिझर्वेशन अगोदरच्या गाडीमध्ये होतं. सो त्यामुळे त्यांना थोडा पोचायला लेट होणार होता. सो आम्ही असं ठरवलं की आपण एकत्रच रोपवेने जाऊया. सो आम्ही ते बाहेर खाली त्यांची वाट बघत होतो आणि तोपर्यंत हे सगळे बघा रेडी सज्जवून चालले आहेत स्किंग करायला वरती बर्फामध्ये. मी तुम्हाला दाखवणारच आहे वरती स्किंगिंग करताना सगळ्यांना. आणि मस्त छान कॉस्ट्यूम वेअर करून ते सगळे चालले होते, बघायला खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. सो तुम्ही यांना जरा आता बघा, मी तुम्हाला डायरेक्ट रोपवेमध्ये भेटते. सो फायनली आमचे फ्रेंड्स आले होते आणि नंतर आम्ही असा विचार केला की आता आपल्याला निघायला पाहिजे कारण गर्दी खूप वाढत होती. आणि त्यामुळे आम्ही म्हटलं की आता आपण रोपवेने वरती जाऊया. आणि इथे तुम्ही भरपूर सारे व्हेइकल्स बघतात. ॲक्च्युली इकडचे जे रेसिडेन्शियल लोक आहेत ते स्वतःची व्हेइकल्स घेऊन पण इकडे येतात. सो त्यामुळे इथे त्यांना पार्किंग एरिया दिलेला आहे. आणि आत्ता आम्ही चाललो होतो रोपवेने. हा आमचा सगळा ग्रुप आहे आणि खूप गर्दी झाली होती. आणि हाच तो रोपवे आहे जो आपल्याला फायनली वरती बॉबिओला घेऊन जाणार आहे. तो इथूनच आपल्याला वरती एकदम तिथे टॉपला जायचं आहे. सो आता आम्ही इथे रोपवेच्या ठिकाणी आलो होतो आणि इकडे आल्यानंतर असं आम्हाला कळलं की एका रोपवेमध्ये 6 किंवा 7 जणच असणार आहेत.
सो याचा अर्थ असा होता की आमचे सगळेच आम्ही फ्रेंड एका रोपवेने जाणार नव्हतो. सो अर्धे फ्रेंड हे मागून आले, म्हणजे मागच्या रोपवेतच होते. एकत्रच गेलो आम्ही, पण ते मागच्या रोपवेमध्ये होते. सो आम्ही इथे 4 का 5 जण गेलो होतो आतमध्ये. आणि वरती जाताना जो नजारा होता तो अमेझिंग होता, म्हणजे खरंच खूपच छान नजारा होता. सो तुम्ही आता तो नजारा एन्जॉय करा. मी तुम्हाला डायरेक्ट बॉबिओलाच भेटते. सो वेलकम टू बॉबिओ. आणि इथे आल्यानंतरचा नजारा तुम्ही बघू शकता. चारी बाजूने बर्फच बर्फ. सो फ्रेंड्स, ह्यानंतरचा व्हिडिओ हा अमेझिंग असणार आहे. हा व्हिडिओ खूपच मोठा झाला आहे, त्यामुळे आपण पार्टमध्ये व्हिडिओ करणार आहोत. सो पार्ट 1 आहे हा, आणि पार्ट 2 आता लवकरच येईल. ह्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला धमाल मस्ती बघायला मिळणार आहे. सो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. सो मस्त धमाल मस्ती नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. हा व्हिडिओ खूपच मोठा होतो आहे, त्यामुळे मला हा इथेच व्हिडिओ थांबवावा लागतो आहे. मी तुम्हाला भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.